आमच्या प्रिय बंधू बहिणींना येशूच्या नावाने आमचा नमस्कार. सर्वेश्वरा संगे सकाळ हा कार्यक्रमासाठी तुम्हाला सर्वांना मी स्वागत करीत आहे. प्रत्येक दिवस पाटे पाटे तुम्ही एक कार्यक्रम पाहू शकता, वचन ऐकू शकता आणि देवाचं वचन आणि देवाच्या प्रार्थना याबरोबर तुम्ही प्रत्येक दिवस तुम्ही आरंभ करू शकता. आजच्या वचनात जाऊया. फिलिप्पिकरास पत्र 3 अध्याय 20 वचनामध्ये आमच्या राहण्याचे ठिकाण, आमची नागरिकता स्वर्गामध्ये आहे. तिथून आपल्या प्रभू येशू ख्रिस्त खाली उतरून येण्याची मी वाट पाहत आहे, कारण तोच येऊन आम्हाला घेऊन जाणार आहे. नवळाची गोष्ट आहे. एकदा येशू ख्रिस्ताला पाहून जेव्हा येशू ख्रिस्त जगामध्ये आले, मानव म्हणून आले, ते चाल करत होते, त्यावेळी एक ग्रहस्थाने सांगितलं, त्याला येशूने सांगितलं लुका 9:57-58 मध्ये, येशू प्रभू तू कुठे जाणार ना, तुझ्या मागे मागे मी येणार, तुझ्या पाठी येणार, तुझ्या बरोबर येणार. येशूला आमच्या अंतःकरणामध्ये काय विचार ते ओळखून येतो. येशूला माहित आहे हा तर खाण्याच्या राहण्याचे ठिकाण पाहत आहे. येशू बरोबर गेला तर खायला भेटणार, राहायला भेटणार. तेव्हा येशूने म्हटलं 58 वचनामध्ये, लुका 9:58 मध्ये, कोल्याला सुद्धा जमीन काढून बिल बनवून राहते, आकाशाचे पक्षी झाडामध्ये आपल्या निवासस्थान बनवून राहते, पण मनुष्याचा पुत्र मला डोकं टेकण्यासाठी सुद्धा जागा नाही रे, असं बघू नको. इथं येशू ख्रिस्त संपूर्ण जगाला बनवलं सृष्टीकर्त्याला. तो जन्मला तेव्हा पण कोणी त्याला जागाला दिला बेथलेहमध्ये राहण्यासाठी, आणि आता सुद्धा येशू चांगलं सेवा करत आहे. कोणी आपल्या घरामध्ये राहण्याची जागा नाही दिला. येशू प्रभू बघा आमच्यासाठी स्वर्गामध्ये निवासस्थान केलेलं आहे. हो, आम्ही मानव येशूला आपल्या मनामध्ये जागा देत नाही, आपल्या घरामध्ये जागा देत नाही. येशू म्हणतो अरे तुझ्या मनामध्ये घरामध्ये मला जागा दे ना, पण आपल्याला द्यायचं मन नाहीये. पण तो बघा आपल्या लोकांसाठी स्वर्गामध्ये जागा राखीव, पण तिथे जायचं का मला येशू ख्रिस्ताला प्रभू म्हणून मानून येशू ख्रिस्ताला पापाचे क्षमा मागा, तुमचे तारण मिळवून घ्या, तेव्हा स्वर्गाच्या स्थानामध्ये जाता येईल. असं सगळं जाता येणार नाही. याची तुम्ही कल्पना करून बघा, विश्वास करून पहा. येशू ख्रिस्त तुमच्यासाठी माझ्यासाठी जगामध्ये आला, आमच्या सर्व पाप आपल्या अंगावर घेऊन वधस्तंभावर केलेला गेला आणि मारलेला गेला आणि जिवंत उठला. आत्म जिवंत परमेश्वर आहे, त्याच्याकडे वळणार का?